नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बीट आणि कोबीचे प्रोटीनयुक्त असे छान पराठे बनवणार आहोत। शरीरासाठी तर खूप चांगले असतात आणि हेल्दी नाश्ता किंवा टिफिन बॉक्ससुद्धा बनवू शकता। टिफिन डब्यासाठी हा उपयुक्त असा छान हेल्दी नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी पानकोबी घ्यायचा आहे, बीट घ्यायचं आहे आणि बीट पहिल्यांदा स्वच्छ धुवून त्यावरची माती सर्व काढून साल काढून घ्यायचं आहे आणि असं बीट किसून घ्यायचं आहे किसणीच्या मदतीने। त्यानंतर कोबी घ्यायचं, वरच्या बाजूची सर्व घाण पाने काढून घ्यायची। धुवून घेतलं तर आतमध्ये जास्त पाणी बसू शकेल, म्हणून शक्यतो वरची सर्व पानं काढून घ्यायची। 2-3 लेअर काढून घ्यायचं आणि कोबीचे 4 भाग करून तुम्हाला किती कोबी आहे त्या पद्धतीनं कोबी घ्यायचा आणि किसून घ्यायचं। बारीक किसणीने किस करून घ्यायचा कोबी आणि बीटचा। आपण बीट आणि कोबीचे पराठे करणार आहोत। त्यासाठी हे मिश्रण दोन्ही किसून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा म्हणजे 1 मोठा चमचा घालायचं। हे आपण 2 पदार्थांसाठी वापरणार आहोत, त्या हिशोबाने मीठ घालायचं। पीठ मळण्यासाठी सुद्धा याचाच वापर करणार आहोत। त्या दोन्हीला पुरेल एवढं मीठ घालून घ्यायचं। आतमधले मोठे मोठे तुकडे कोबीचे काढून घ्यायचे, म्हणजे पराठे फुटणार नाही। अर्धा तास रेस्ट करून ठेवायचा मीठ लावून आणि अर्धा तासाच्या नंतर कोबी आणि बीटला पाणी सुटलेलं असेल ते हाताच्या मदतीने सर्व पाणी पिळून काढायचं आहे। त्यामधून सर्व पाणी निघून जाईल। हे पाणी फेकून द्यायचं नाही, याचा आपण पुढे उपयोग करणार आहोत। या पाण्यामध्ये सर्व जीवनसत्व किंवा सगळे प्रोटीन ह्या पाण्यामध्येच असतात, त्यामुळे ते पाणी फेकून द्यायचं नाही। पिळून काढलेल्या कोरड्या मिश्रणामध्ये 1 हिरवी मिरची किसून घालायची। मी लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून किसून घेत आहे। तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर जास्ती मिरच्या घेऊन ठेचा करून आतमध्ये घालू शकता। नंतर पनीर घ्यायचं आहे। पनीर तुम्हाला किती घालायचं आहे त्या हिशोबाने पनीर घ्यायचं। पनीरसुद्धा किसून घ्यायचं किसणीच्या मदतीने, म्हणजे पराठे फुटणार नाहीत चुरून घातल्यामुळे। सर्व मिश्रण एकजीव करून त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आणि पुन्हा मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, कारण बीट आणि कोबीच्या पाण्यामध्ये मीठ असल्यामुळे आपण पिठामध्ये मीठ घालायचं नाही। फक्त 1 चमचा ओवा घालायचा आणि बीट आणि कोबीचं पाणी पिळून काढलेलं ते पिठामध्ये घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे। अगदी मऊसूत गोळा करून पीठ मळून अर्धा तास त्याला रेस्ट देऊन बाजूला ठेवायचं आहे। अर्धा तासाच्या नंतर पिठाला थोडंसं तेल लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे म्हणजेच पारी बनवून घ्यायचे आहे। बाजूला ठेवून द्यायचं पारे सर्व बनवून आणि 1-1 पारी घ्यायची, कोरड्या पिठामध्ये बुडवून त्याला लाटून घ्यायचं आहे। लाटल्यानंतर मध्यम जाडीचं लाटून त्यामध्ये कोबी आणि बीटचं मिश्रण घालायचं आहे आणि चारी बाजूने बंद करून स्क्वेअर आकार करून घ्यायचा, चौकोनी आकार बनवून घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून पुन्हा त्याला लाटून घ्यायचे। पराठा फुटणार नाही याची काळजी घेत पराठा पूर्ण लाटून घ्यायचा। गोल येत असेल तर गोल लाटून घ्यायचा किंवा चौकोनीच लाटला तर छान दिसतो। गुलाबी रंगामध्ये पराठे तयार होतात, मुलांना खायला खूप आवडतात। पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून त्यावरती पराठे घालून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता। यामध्ये सर्व पराठे अशाच पद्धतीने बनवून भाजून घ्यायचे। दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजायचे, म्हणजे कच्चे राहणार नाहीत। मध्यम जाडीचाच पराठा लाटून घ्यायचा, जास्ती पातळ लाटून घ्यायचा नाही। अशा प्रकारे सर्वच पराठे बनवून घ्यायचे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। याच्याने पोटही भरेल आणि प्रोटीनयुक्त असा नाश्ता आपला तयार आहे। त्याच्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची तुम्ही चटणी बनवू शकता। मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे। मुलांचे डबे भरून सर्वांना नाश्ता सर्व केला आहे। जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।